हा शाबू चिवडा खाताना एकदम खुसखुशीत आहे आणि ह्याची भाजणी व्यवस्थित आहे। साताऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला शाबू चिवडा जातो। त्यांनी जरी करायला लागले तर त्यांना साथ द्यायची। अच्छा, कुठली मुलगी असो नवऱ्याला साथ दिली पाहिजे। मग ती संसार चालत नाही तर मग त्याला जरी तू असा करतो आणि तसा करतो म्हणलं तर नाही चालत। ते शाबू आणणे, त्याला तेल लागतं, हे गॅस लागतो, पिठी साखर, हे जे मटेरियल सगळं जाऊन मजुरांचा खर्च जाऊन आम्हाला 40 ते 50 हजार महिना इन्कम होतो। नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। कोणताही व्यवसाय निवडत असताना व्यवसाय कसा आणि कोणता निवडला पाहिजे त्याचे काही निकष आहेत आणि तो निकष जर तुम्हाला अचूक बांधता आला तर व्यवसाय यशस्वी होण्याचे मार्ग तितके सुकर आणि चान्स जास्त असतात। विलास पेटकर या एका व्यक्तीने असा व्यवसाय सुरू केला की ते उत्पादन प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यामध्ये येईल, त्यामुळं त्या प्रोडक्टची मागणी मार्केटला जास्त असणार आहे। आपण बोलत असताना विलास सरांना विचारलं की हा व्यवसाय तुम्ही कसं काय चालू केला। त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं की हा व्यवसाय जो आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या पोटाला लागतो आणि जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालणार आहे, म्हणून हा व्यवसाय निवडला। विलास सरांनी कोणता व्यवसाय निवडला आहे, कशा पद्धतीत करतात, त्यांचं उत्पादन किती होतं, त्याची विक्री कशी आणि कुठं होते, आज आपण पाहणार आहोत। शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। आपल्या प्रेक्षकांना तुमचा पत्ता सांगा। नमस्कार, माझं नाव विलास साबुराम पेटकर। मी मूळचा लातूर जिल्ह्यातला निलंगा तालुका इथला आहे। गेले 20-25 वर्षे मी साताऱ्यात व्यवसायानिमित्त आलो होतो। मी इथं आल्यानंतर माझा व्यवसाय चांगल्या प्रमाणे चालू आहे। आता विलास सर, एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही मग म्हणलात की मी लेडीज टेलरचं काम करायचो। हो, लेडीज टेलर कडून नायलन शाबूचा जो व्यवसाय तुम्ही जिकडे वळलात, की अचानक बदल कसं काय घडून आला बरं? मी लेडीज आणि जेंट्स स्पेशलिस्ट टेलर होतो 5 वर्ष। माझ्या डोक्यात असं आलं की हे टेलर कामामध्ये मला काही इन्कम जादा नाही, पण हे जगामध्ये जेवढे लोक आहेत त्यांचा पोट आहे, शेवटचा माणूस जोपर्यंत इथं पृथ्वीवर आहे त्याला हे पोटासाठी ह्या वस्तू लागणार आहेत। बरोबर, म्हणून ह्या व्यवसायाकडे मी वळलो। हा शाबू चिवडा खाताना एकदम खुसखुशीत आहे आणि ह्याची भाजणी व्यवस्थित आहे। साताऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला शाबू चिवडा जातो। मोठ्या मोठ्या जे व्यापाऱ्यांना आहे, होलसेलवाल्यांना, पुण्याला जातो, कोल्हापूरला जातो, कराडला जातो, सांगलीला जातो। असा आपला हा शाबू एकदा लोकांनी खाल्ला की लोक हाच शाबू मागतात। श्रावण महिन्यामध्ये माझा कमीत कमी 3 टन शाबू चिवडा जातो। 3 टन शाबू चिवडा श्रावण महिन्यात जातो आणि नवरात्रामध्ये कमीत कमी 1 टनभर शाबू जातो। म्हणून मी शाबू चिवड्याकडे वळलो जास्त प्रमाणात आणि आता मोठ्या प्रमाणात मी बनवायचं घेतले। आता मला एक सांगा, तुम्ही बाबा बोलत असताना म्हणलात की तुमचा शाबू असा सुट्टा लोक घेऊन जातात आणि त्यांच्या नावानं पॅकिंग करून विकतात, त्याच्याबद्दल काय सांगताल? त्याच्याबद्दल म्हणजे मला असं आहे सर की रिपॅकिंग करतात जे लोक व्यवसाय करतात की मग ते माझ्याकडून सुट्टा घेऊन जातात, पोत्यानं असा सुट्टा, आणि ते पॅकिंग करून त्यांच्या नावानं विकतात बाहेर। तुमचा जी हा नायलन शाबू आहे तो खूप प्रसिद्ध आहे। आता आम्ही चर्चाही केली, तुमच्या असं बाजारात खूप मार्केटला शाबू आहेत। तुमच्या नायलन शाबूमध्ये अशी काय खासियत आहे जेणेकरून लोक एवढे प्रसिद्ध म्हणजे चाहते त्याचे? सर असं आहे, आपला हा जो शाबू आहे की नाही, बाहेर मार्केटमध्ये आपण कुठलाही शाबू खाल्ला तर त्याच्यामध्ये कचकच लागतं आणि आपला शाबू खाऊन बघितला की मुरमुऱ्यासारखा एकदम खुसखुशीत, टाकला की तोंडात विरघळतो। अच्छा, ह्या क्वालिटीमुळं त्याच्यामध्ये खोबरं, बटाटा खीस, मीठ, जे काही मसाला आम्ही टाकतो त्यामुळं टेस्ट वेगळी आहे। त्याच्यामुळंच आपला शाबू सगळ्यांना आवडतो, म्हणून एवढा शाबू आमचा जातो। अगदी बरोबर आहे। काय होतं की बरेच वेळेस आमच्या खाण्यात येतं ना, परंतु खाण्याच्या अगोदर त्याची एक भीती असते की 1 सेकंदासाठी बरं वाटतं, पण जेव्हा हे संपत आलं की मध्ये असं काहीतरी निबर लागतं, ते ह्याच्यात अजिबात लागत नाही। याच्यामुळे तुमचा प्रसिद्ध आहे ना? मग हेच खासियत आपल्या शाबूची आहे, ह्याच्यामुळेच आपल्या शाबूला एवढी मागणी आहे। असं आहे ना? नाही, अप्रतिम, कारण त्याच्यात गोडपणा असेल, त्यातले शेंगदाणे असतील, बाकीच्या गोष्टी नाही, खरंच म्हणावं लागेल। पण हे खरंच संशोधनाचा विषय, कारण मी बऱ्याच जागेवर खाल्ले, पाहिले, मोठमोठे ब्रँड आहेत, पण त्यांना हे नाही साधता आलं, पण ते तुम्ही साधलं। खरंच ह्याच्या मागचं काय रहस्य बरं? हे कसं होऊ शकते?
ह्याची भाजण्याची सिस्टीम वेगळी आहे. हा त्याचं प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे आम्ही हे तयार करतो. अच्छा, हा मग ते विशिष्ट आहे विशिष्ट आहे ते, आणि आपल्याला ते सांगायचं नाही. सांगायचं नाही. प्रेक्षकांनो काय होतं माहिती का, ही ज्याची त्याची रेसिपी असती. हा महाराष्ट्रात तुम्ही शेकडो ब्रँड पाहताल, तुम्ही नायलॉन चिवडा तोंडात टाकला की 1 सेकंदापुरतं बरं वाटेल, जसं संपत येईल ते कचकच करायला लागतं. पण हा शाबू अजिबात कचकच करत नाही, आणि त्याची एक विशिष्ट रेसिपी. आणि विलास सरांची इच्छा नाही सांगायची, बिलकुल सांगू नका, आमचं काही म्हणणं नाही, परंतु तुमचा शाबू प्रसिद्ध आहे, आम्हाला पाहून आनंद वाटला. की असे जे खुसखुशीत जे नायलॉन शाबू फार क्वचित बघायला मिळतात, कारण ह्याचं एक विशिष्ट रेसिपी असणार हे आपल्याला माहिती. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की अशा पद्धतीनं हा शाबू खुसखुशीत होऊ शकतो? सर, माझं लातूर जिल्ह्यात गाव असल्यामुळं मी एक दिवशी यूट्यूबला बघितलं विकास सरांचा, सर वाटाड्या, वाटाड्याचा व्हिडिओ बघितल्यामुळं मी त्यांना फोन करून संपर्कात आल्यानंतर त्यांनी मला लातूरला बोलवून घेतलं, आणि त्यांनी मला हे शाबू खुसखुशीत कसा करायचा याचं सगळं ट्रेनिंग मला विकास सरांनी दिलं. म्हणून मी एवढ्या खुसखुशीत प्रमाणे बनवायला त्यांच्याकडूनच मी शिकलो. असं आहे ना? हा, त्यांच्याकडे भरपूर माहिती मिळाली शाबुदाण्याबद्दल. प्रेक्षकांनो, लातूर येथील वाटाड्या प्रशिक्षण केंद्र आहे, त्यांचे जे संचालक आहेत विकास कुलकर्णी सर, अशा कमी गुंतवणुकीत अधिकचे जे व्यवसाय करण्याचे जे उद्योग आहेत, वेगवेगळ्या शेकडो व्यवसायाबद्दल ते माहिती देतात. आणि माहितीच नाही, त्याची रेसिपी असेल किंवा त्यापासून कुठला पदार्थ कसा बनवायचा आणि कुठल्या मार्केटला तो पदार्थ कधी आणि कसा विकायचा याबद्दल ते माहिती देत असतात. आपण अगदी थोडक्यात त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. नमस्कार. नवा दिवस नवा विषय घेऊन परत एकदा वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूरच्या विद्यमानं मी आपले सहर्ष स्वागत करतो आहे. बाबांनो, आज ग्रामीण भागामध्ये अत्यल्प भांडवलामध्ये घरच्या घरून प्रत्येकाला काहीतरी रोजगार करण्याची इच्छा आहे. पण अडचण काय येते? ती येते भांडवलाची आणि कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम आमच्या पेटकर बंधू यांनी केलेलं आहे. घरातल्या घरातनं साबुदाणा चिवडा हा बारामाही चालणारा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. प्रचंड मागणी आहे. आज हा साबुदाणा चिवडा बेकरीमध्ये विकला जातोय, हा किराणा दुकानामध्ये विकला जातोय, पानपट्टीवरती विकला जातोय, बस स्टँडवरती विकला जातोय. असंख्य ठिकाणी या साबुदाणा चिवड्याची मागणी वाढत चाललेली आहे. हे लक्षात घेऊन एक चांगली चव निर्माण करून हा जो चिवडा आज पूर्णतः मार्केटला उतरलेला आहे आणि लोकांच्या पसंतीला आज मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढत चाललेली आहे. म्हणून येणाऱ्या काळात या उद्योगातनं प्रचंड मोठी संधी आज तमाम महाराष्ट्रामध्ये दिसतेय. म्हणून घरातल्या घरातनं अत्यल्प भांडवलात या उद्योगाला सुरुवात करावी आणि आमच्या या पेटकर बंधू या यशस्वी उद्योगाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या उद्योगातनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची निर्मिती होईल आणि उत्पन्नाची निर्मिती होईल. लक्षात ठेवा, चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जे शाबू बनवता, एका दिवसाला किती किलो शाबू तयार करता? मी दिवसाला दररोज 1 क्विंटल शाबू बनवतो. अच्छा. दररोज एवढा माझा बाहेर माल जातो. आणि उपास चालू असले की समजा श्रावण महिना, त्या टायमाला बाहेरचे लोक आम्हाला एक पार्टी अशी आहे की रोज 3-3 क्विंटल माल मागतात. ते श्रावण महिना, नवरात्र, आषाढी, परत महाशिवरात्री, उपासाच्या टायमाला भरपूर प्रमाणात जातो. आपली महाराष्ट्राची भूमीच तशी संतांची, त्यामुळे उपवास तर सारखेच आहेत. मग दररोज मी 1 क्विंटल शाबू बनवून माझा दररोज जातो. नाही, तुम्हाला एका गोष्टीला मानावं लागेल की आपल्या महाराष्ट्रात उपवास धरणाऱ्याची संख्या जास्त आहे. बरोबर. आणि तुम्ही नेमका तेच व्यवसाय निवडलाय, त्यामुळे तुमचा व्यवसाय चांगला चालतोय. आणि माझ्या मंडळीची पण त्याला साथ आहे. मंडळीने सांगितलं की आपण शाबू तयार करूया. प्रेक्षकांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुमची बायको तुमच्या बरोबर असती, तुम्हाला साथ देते, तेव्हा रिझल्ट असा असतो. आम्ही मागच्या 2 ते 3 तासापासून पाहतो की ताई विलास सरांबरोबर खांद्याला खांदा लावून आहेत आणि व्यवसाय कसा झपाट्यानं करतात. आणि काम विलास सरांपेक्षा थोडं व्हायला पण काम जास्त आहे त्यांचं. मग त्यांचं घरातलं पूर्ण काम उरकायचं, मुलाबाळाचं शिक्षण आणि सगळं करून काम करायचं. म्हणजे एक स्त्री काय करू शकते याच्यापेक्षा उदाहरण महाराष्ट्रात दुसरं कुठलंच असू शकत नाही, हे तुमच्या डोळ्यानं पहा. त्यामुळे नवरा बायकोचा विचार ठेवा आणि मग बघा व्यवसायाची मजा. व्यवसाय चालला नाही, अगदी पळाला पाहिजे.
तुमच्याकडे किती प्रकारचे शाबू तयार होते असे? सर पांढऱ्या शाबूला भरपूर मागणी आहे. हा पण मध्ये आधी काय होतं हा. की तिखट शाबू काही जण मागतात. हा हा तिखट शाबूची ऑर्डर आली की मी तिखट पण बनवून देतो हा. आणि पांढऱ्याची आली पांढरी पण ऑर्डर देतो. जास्त म्हणायचं पांढरा चालतो. जास्त पांढरा चालतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तिखटचं जरा कसं थोडं प्रमाणात चालतं. प्रमाण थोडं आहे समजा तिकडचं. हा गोडच प्रसिद्ध आहे गोड जास्त. प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. हे जी प्रसिद्ध तुमचा जी नायलॉन शाबू आहे त्याला कोणकोणती सामग्री लागते, काय काय टाकावं लागतं याला? सर याला कच्चा नायलॉन शाबू हा आणून त्याला आम्ही फ्राय करतो भाजून हा आणि त्याच्यामध्ये मग पिठी साखर आली किंवा बटाटा खीस, हा. खोबरं हा. आणि उपासाचं मीठ हा. हे वापरतो आम्ही. आणि त्याला ते फ्राय करून असं पॅकिंग करतो. बरोबर आहे. विलास सर, आता ही जी तुम्ही म्हणलात की एका वेळेस 15 किलो शाबू निघतो, बरोबर. 15 किलो शाबू काढण्यासाठी किती वेळ लागतो? सर माझ्याकडे ते मशीन आहे शाबू भाजण्याचं. हा त्याच्यामध्ये शाबू कच्चा टाकला जातो आणि त्याच्यात थोडस तेल टाकून हा ते भाजला जातो. हम्म. आणि हे भाजून फ्राय करायला 1 तास लागतो 15 किलो शाबू बनवायला. म्हणजे 15 किलोला 1 तास लागतो. 1 तास लागतो. अच्छा. हा. आता तुम्ही दोघं नवरा बायको मिळूनच करत असता ना? हो बरोबर. अच्छा. हा. आता हे पॅकिंग करायला याला तुम्हाला लेबर लागतं, मग बाहेरचं लेबरचं कसं मॅनेज करता? लेबर आहेत ना. ज्या दिवशी जास्त ऑर्डर असेल त्या दिवशी 2-4 लेडीज येतात हा आणि ज्या सीझन असतं श्रावण वगैरे हा. त्या टायमाला जास्त मागवतो. मग म्हणजे जसे ऑर्डर आहे तसं, जशी ऑर्डर येईल तसं लेडीज जास्त वाढवतो. नाही तर तुम्हाला दोघाचाच रट्टा सुरू. दिवसभर जेवढं होईल तेवढं आम्ही बनवतो मग. अच्छा. ह्याची जी पॅकिंग आहे हा. किती प्रकारची पॅकिंग करतात आणि कशा पद्धतीत करतात? सर मला आहे ना जसं ऑर्डर येतील तसं 1 किलो मध्ये, अर्धा किलो मध्ये, पाव किलो मध्ये हा. जशी मागणी असेल तसं मी पॅकिंग करून देतो. हा हे असं 1-1 किलोचे पिशव्यामध्ये भरून हा. पॅकिंग मशीन वरती पॅक करून पाठवून देतो मी. जास्त किती वजनाची पॅकिंग चालते तुमची? 1 किलोची जास्ती चालते. 1 किलोचे 1 किलो. सर्रासपणे? सर्रास म्हणजे मोठे मोठे जे व्यापारी आहेत हा हा. ते 1-1 किलो मध्येच पॅकिंग मागतात जास्त. अच्छा. असं पाव किलो, अर्धा किलो हे जरा कमी चालतं. आपले जे घरी खाणार आहेत ते हा, एक ते- अर्धा किलो पाव किलो घेत असतील घरी खाणाऱ्यासाठी पाव किलो, अर्धा किलो. आणि जे व्यापारी त्यांना 1 व्यापारी किलो, मोठे मोठे आहेत ते सगळे 1-1 1-1 किलोचे. हो. बरोबर आहे. हे शाबू तयार करण्याची पूर्ण प्रोसेस कशी, त्याबद्दल काय सांगता? सर कसं आहे आता ते पूर्वीचं जे काय होतं हाताने बनवायचं ते ते गरम आता करायचं हाताने. गरम हाताने हा ते राहिलं नाही आता. हा काही लोक डायरेक्ट तळतात हा त्याच्यामुळे ते कचकच पण लागतं. हा. आता आपण काय केलंय, मशीन आणले. मशीन मध्ये मी एक अर्धा तास शाबूमध्ये तेल टाकून थोडं गरम करतो हा. गॅसवरती हा. आणि त्याच्यानंतर मी तो गरम झालेला शाबू तेलात फ्राय करतो. हा. आणि इथं असं टाकून याच्यावर खोबरं, बटाटा खीस, साखर, मीठ मिक्स करून पॅकिंग करून देतो. बरोबर आहे. काही अवघड नाही त्यात. बरोबर आहे. हा. आता ते माईक ताईकडे द्या बरं. त्यांचं घेऊ द्या ना, नाही तर म्हणत्या भावानं आम्हाला काय तर मला बोलूच दिलं नाही. हातात धरा ताई, काय अडचण नाही. धरा हातात धरा. ताई एक गोष्ट आहे, तुमच्यासारखे जे गृहिणी आहेत त्यांना काय सांगताल? हे नवीन थडीच्या जी पुरी त्यांना काय सांगताल तुम्ही? नवरा बायकोनं कसं व्यवस्थित कसं केलं पाहिजे? कुणी जरी बायका असतील तर त्यांनी आपल्या नवऱ्याला सांगायचं, जरी त्यांना नोकरी वगैरे नसेल तर त्यांनी आपण काहीतरी व्यवसाय करूया, मग मी साथ देते असं म्हणायचं आणि त्यांच्या पाठीशी आपण तयार राहायचं. नवरा बायकोचा विचार असल्यावर किती फरक पडतो. पण आजकालच्या मुलीला असं जे समजा नवीन सुनायता त्यांनी काय केलं पाहिजे बरं? म्हणजे असं नाही, आता ते जरी त्यांचे ही नोकरीलाच नसतील काही, मग त्यांना काहीतरी करायचं असेल हा हा त्यांनी त्या मुलाला सांगायला पाहिजे की आता बाबा तुला व्यवसाय करायचा, तुला तर नोकरी नाहीये, हा. शिकला भरपूर, पण आता तुला काहीतरी करायचं असेल, आता आपला तर संसार भागायला पाहिजे. मग त्यांनी काहीतरी सांगायचं की आपण हे करूया, शिकून या. नाहीतर मग त्यांनी जरी करायला लागले तर त्यांना साथ द्यायची. अच्छा. कुठलीही मुलगी असो नवऱ्याला साथ दिली मग पाहिजे. मग ती संसार चालेल. नाहीतर मग त्याला जरी तू असा करतो आणि तसा करतो म्हणजे तर नाही चालणार. बरोबर. प्रेक्षकांनो, हे ताईचं मत आहे. म्हणून हा संसार आणि व्यवसाय एकत्रितपणे यशाच्या त्या शिखरावर आहे. आता सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे हा. की तुम्ही जे आता हे व्यवसाय करतात हा. ह्या शाबूचा, हा. पण हे एवढं करतात, एवढं रात्रंदिवस झटतात आणि त्याला आमच्या नाही सगळ्याला एक प्रश्न पडत असतो की ह्याच्यातून महिना किती पडतो, उत्पन्न किती महिन्याच तुम्हाला ह्याच्यातून? सर कसं आहे आता हे शाबू आणणे, हा त्याला तेल लागतं, हे गॅस लागतो, हा पिठी साखर, हे जे मटेरियल सगळं जाऊन, मजुरांचा खर्च जाऊन आम्हाला 40,000 ते 50,000 महिना इन्कम होतो. हा. आणि सीझनच्या टायमाला भरपूर प्रमाणात असल्यामुळं त्या टायमाला उत्पन्न पण भरपूर होतं.
प्रेक्षकांनो, त्यांना तुम्हाला सीझनचं उत्पन्न सांगायचं नाही आणि आम्ही तुम्हाला आग्रह सुद्धा करणार नाही. पण एरवी जेव्हा रेग्युलर त्यांचा सीझन व्यतिरिक्त जसं आषाढी, शिवरात्री, एकादशी जे काय आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना 40 ते 50,000 उत्पन्न मिळतं. पण सीझनला त्याच्यापेक्षा जास्त असतं. आपल्याला त्यांना विचारायचं नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ताईसारख्या गृहिणी तुमच्यासारख्या आहेत किंवा आमच्यासारखे सुशिक्षित किंवा बेरोजगार आहेत ही जी महाराष्ट्रातले आहेत, त्यांना काय सांगताल, त्यांनी काय केलं पाहिजे? कारण नोकऱ्या तर मिळत नाहीत, मग काय संदेश देतात त्यांना? सर कसं आहे, मी टेलर व्यवसायामधून इकडं वळण्याचं जे कारण आहे, आजकाल नोकऱ्या नाहीत. हो, मग अशा तरुणांनी लाजायचं नाही, न लाजता व्यवसायात पडायचं. हो हो. व्यवसायात पडल्यानंतर जी मजा आहे किंवा इन्कम आहे हो, ते नोकरीमधून नाहीये. बरोबर आहे. बरोबर. तर त्या सुशिक्षित बेरोजगारांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, इतका मोठा व्यवसाय, कुठलाही व्यवसाय करा, मोठ्यात मोठा करा, छोटा करा, पण व्यवसाय करा. नोकरीच्या मागे लागू नका. प्रेक्षकांनो, या व्हिडिओ मागं किंवा आमच्या या धावपळी मागं एकच उद्देश आहे की विलास सरांनी ज्या पद्धतीत लेडीज टेलर कडून युटर्न मारून नायलॉन शाबूचा जो व्यवसाय सुरू केला, ते अगदी त्यांचा किती प्रचलित आहे, किती मोठ्या प्रमाणात जातो, कसा बनवतात हे तुम्हाला सगळं सांगितलं. त्याचं कारण काय आहे की आजची जी नोकरीची संख्या, बेरोजगाराची संख्या, याच्यामध्ये कुठंच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, कुठलाही करा. आणि तुम्ही आजचे पोरं लय सुशिक्षित आहेत, तुम्हाला सगळं कळतं. तुम्ही गृहिणी असताल आपल्या ताईसारख्या, तुम्हाला घरात बसून वेळ जात नाही, तुमच्या नवऱ्याला तुम्हाला साथ द्यायची, तुमच्या संसाराचा गाडा तुम्हाला पुढे न्यायचा आहे, तुम्हाला काम करणे आणि व्यवसाय करा. जेव्हा दोन नवरा बायको एकत्र येऊन काम करतात का, रिझल्ट असा येतो. त्यामुळं व्यवसाय करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.